Hi students, in last lecture we have seen about the refrigerator working, heat pump and air conditioner. We have seen that air conditioner and refrigerator both work in same manner and heat pump is opposite to that of the refrigerator. रेफ्रिजरेटर काय करतो बघा, याच्यामध्ये काय केलं जातं तर कोल्ड रिझर्व्हॉयरकडून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि वर्क कोणावर केलं जातं, वर्किंग सबस्टान्सवर केलं जातं आणि अमाऊंट ऑफ हीट QH एवढी हीट ही हॉट रिझर्व्हॉयरला सप्लाय केली जाते. म्हणजेच रेफ्रिजरेटरचं फंक्शन काय आहे तर कोल्ड रिझर्व्हॉयरकडून हीट ॲब्सॉर्ब करायची आणि हॉट रिझर्व्हॉयरला ती सप्लाय करायची. असं केल्यामुळे काय होतं तर कोल्ड रिझर्व्हॉयर जो आहे त्याच्यामधून हीट रिमूव्ह केली जाते आणि हॉट रिझर्व्हॉयरला ती सप्लाय केली जाते. आणि हॉट रिझर्व्हॉयर जो आहे तो कुठे असतो तर फ्रीजच्या आउटसाईडला असतो. म्हणजे फ्रीजमधून हीट रिमूव्ह करायची आणि फ्रीजच्या बाहेर असणाऱ्या हॉट रिझर्व्हॉयरला सप्लाय करायची. म्हणजेच फ्रीजमधली हीट रिमूव्ह करायची आणि फ्रीजचं टेम्परेचर डिक्रीज करायचं. ही जी प्रोसेस आहे अशा प्रकारे रेफ्रिजरेटरमध्ये कॅरी केली जाते. ओके. आणि हीट इंजिनमध्ये काय होतं तर हीट इंजिनमध्ये हॉट रिझर्व्हॉयरकडनं हीट घेतली जाते आणि ती सप्लाय कुणाला केली जाते तर कोल्ड रिझर्व्हॉयरला सप्लाय केली जाते. बरोबर. आणि इथे जास्तीत जास्त हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट केली जाते. आणि रेफ्रिजरेटरमध्ये काय फंक्शन झालं पाहिजे तर कोल्ड रिझर्व्हॉयरमधनं जेवढी काही जास्तीत जास्त हीट रिमूव्ह होईल तेवढा त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो कसा असणार आहे, बेटर असणार आहे. म्हणजे हीट इंजिनसाठी हॉट रिझर्व्हॉयरकडून घेतलेली हीट ही मॅक्झिमम हीट वर्कमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. म्हणजे हीट कन्वर्ट कशामध्ये झाली पाहिजे, वर्कमध्ये. आणि जेव्हा 100% ॲब्सॉर्ब्ड हीट वर्कमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की ते हीट इंजिन जे आहे त्याची इफिशियन्सी जी आहे ती 100% आहे. आणि रेफ्रिजरेटरसाठी जेव्हा जास्तीत जास्त हीट ही कोल्ड रिझर्व्हॉयरमधनं रिमूव्ह केली जाईल आणि ती जास्तीत जास्त हीट हॉट रिझर्व्हॉयरला सप्लाय केली जाईल त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की तो जो रेफ्रिजरेटर आहे त्याचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा कसा असेल, ग्रेटर असेल. ओके. मग अशाच प्रकारे एअर कंडिशनर कुणासारखा वर्क होतो, सेम रेफ्रिजरेटरसारखा. इथे कोल्ड रिझर्व्हॉयर जो आहे, कोल्ड रिजन जो आहे तो कुठे असणार आहे, इनसाइड द रूम. आणि हॉट रिजन जो आहे तो कुठे असणार आहे, आउटसाइड द रूम. आणि हीट पंप जो आहे त्याच्यामध्ये उलटी प्रोसेस, एसीच्या उलटी प्रोसेस कॅरी केली जाते. म्हणजे त्याचा कोल्ड रिजन जो आहे तो आहे रूमच्या आउटसाईडला आणि हॉट रिजन जो आहे तो आहे रूमच्या इनसाइड. म्हणजे बाहेरून हीट ॲब्सॉर्ब करून ही हीट पंपच्या प्रोसेसमध्ये काय होते तर सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि रूममध्ये ट्रान्सफर केली जाते. म्हणजे रूमचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. ओके. AC आणि हीट पंप हे दोन अपोजिट आहेत. AC रूम थंड करण्याचं काम करेल आणि हीट पंप जो आहे तो रूमचं टेम्परेचर इन्क्रीज करण्याचं काम करेल. ओके. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सगळ्यांना आपल्याला माहिती होता. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे त्याच्यावर डिपेंड असणारे आपण हे इन्स्ट्रुमेंट्स बघितले होते. ते म्हणजे होते हीट इंजिन, त्यानंतर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि हीट पंप. हे सगळे जे आपण इन्स्ट्रुमेंट्स बघितले त्या सगळ्यांचं फंक्शन हे डिपेंड कुणावर आहे तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो होता त्याचं स्टेटमेंट काय होतं तर डेल्टा Q इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा W असं त्याचं स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये डेल्टा Q म्हणजे काय असते, हीट गिव्हन ऑर हीट रिलीज्ड. त्यानंतर डेल्टा U म्हणजे काय असते तर चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि W म्हणजे काय असतं तर वर्क डन. याच्यामध्ये आपण पाहिलं की Q अमाऊंट ऑफ हीट जर सिस्टीमला सप्लाय झाली तर ती पॉझिटिव्ह असते, सिस्टीमनं ती रिलीज केली तर ती निगेटिव्ह असते. इंटरनल एनर्जीमधला चेंज डेल्टा U आपल्याला माहिती आहे की कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असेल. ओके. आणि W हे असेल वर्क डन
वर्क कधी पॉझिटिव्ह असणार आहे, तर ज्या वेळेस सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करेल त्यावेळेस ते पॉझिटिव्ह असेल, आणि ज्या वेळेस सिस्टीमवर वर्क केलं जाईल सराउंडिंगकडून त्यावेळेस ते कसं घेतलं जाईल, निगेटिव्ह घेतलं जाईल. ओके, अशा प्रकारे हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला काय सांगतो, तर जर अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सिस्टीम क्यू असेल तर त्या हीटमधली काही प्रमाणात हीट जी आहे ती सिस्टीम स्वतःची इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी यूज करते, आणि काही हीट जी आहे ती वर्क करण्यासाठी यूज केली जाईल. म्हणजे क्यू म्हणजे काय असेल, तर हीट गिव्हन ऑर रिलीज्ड फ्रॉम द सिस्टीम, आणि डेल्टा यू म्हणजे काय, तर त्यातली काही प्रमाणात हीट जी आहे तर इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी वापरली जाईल, आणि काही शिल्लक राहिलेली जी एनर्जी आहे किंवा शिल्लक राहिलेली जी हीट आहे ती कशासाठी यूज केली जाईल, तर वर्क करण्यासाठी यूज केली जाईल. अशा प्रकारे अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सिस्टीम इज पार्शली यूज्ड for doing work and it is partially used for changing internal energy. काय सांगितलेलं आहे बघा, अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम क्यू इट इज पार्शली यूज्ड फॉर चेंजिंग इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड पार्शली यूज्ड फॉर डुईंग वर्क. ओके, अशा प्रकारे ती इंटरनल हीट जी आहे ती दोन फॉर्ममध्ये यूज केली जाते. आता आपण हे पाहिलं होतं की हीट इंजिन जो आहे त्याची इफिशियन्सी 100% कधी असेल, ज्यावेळेस अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टोटली कशामध्ये कन्वर्ट होईल, वर्कमध्ये कन्वर्ट होईल, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की हीट इंजिनची इफिशियन्सी 100% आहे. ओके, आणि रेफ्रिजरेटरचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा गुड आहे, बेटर आहे. हा कधी आपल्याला मिळेल, तर ज्या वेळेस कोल्ड रिझर्वॉयरमधून मॅक्झिमम हीट ही काय केली जाईल, रिमूव्ह केली जाईल आणि हॉट रिझर्वॉयरला सप्लाय केली जाईल, त्यावेळेस त्या रेफ्रिजरेटरचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा बेटर असेल किंवा बेस्ट असेल असं आपण म्हणूयात. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे काही लिमिटेशन्स आहेत, आणि ते लिमिटेशन्स कव्हर करण्यासाठी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डिराईव्ह करण्यात आला. ओके, तर आता इथे आपण बघूयात की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, पण त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे लिमिटेशन्स काय होते की ज्याच्यामुळं सेकंड लॉ डिराईव्ह केला गेला. ओके, तर आता फर्स्ट आपण पाहूयात की लिमिटेशन्स ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लिमिटेशन्समध्ये फर्स्ट लिमिटेशन मी इथं लिहिलं आहे बघा की इट डज नॉट टेल अस व्हेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युअली ऑकर. म्हणजे आपल्याला या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरून हे समजू शकत नाही की एखादी प्रोसेस ही ॲक्च्युअली ऑकर होते का, याच्याबद्दल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे बघा की हीट ज्यावेळेस फ्लो होते त्यावेळेस ती कुठून कुठं फ्लो होते, तर हायर टेम्परेचर रिजनपासून लोअर टेम्परेचर रिजनकडे हीट फ्लो होते. बरोबर, आता हे कुणामध्ये होतं, तर हीट इंजिनमध्ये. हीट इंजिनमध्ये हीट कुठून कुठे फ्लो होते, तर हायर टेम्परेचर म्हणजेच हॉट रिझर्वॉयरकडनं कोल्ड रिझर्वॉयरकडे हीट ट्रान्सफर होते. बरोबर, त्याचप्रमाणे आपण रेफ्रिजरेटरमध्ये काय पाहिलं, तर कोल्ड रिझर्वॉयरकडनं हॉट रिझर्वॉयरकडे सुद्धा हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. म्हणजे इथं हीट लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर सुद्धा ट्रान्सफर झाली. म्हणजे हीटचा ट्रान्सफर जनरली हा कुठून असतो, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, आणि ही प्रोसेस अशा प्रकारची कुठे कॅरी होते, तर हीट इंजिनमध्ये. पण याच्या उलटी प्रोसेस जी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे ती प्रोसेस रेफ्रिजरेटरमध्ये कॅरी केली जाते, आणि ती प्रोसेस कोणती आहे, तर लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर हीट ट्रान्सफर होते. हे थेरॉटिकली आपण असं म्हणतोय, पण ते प्रॅक्टिकली ॲक्च्युली कसं असतं, इम्पॉसिबल असतं, पण तिथे आपण स्टेट चेंज करून आपण ते कॅरी केलेलं आहे. ओके, तर आता हे ॲक्च्युली ही प्रोसेस कशी होते याच्याबद्दल फर्स्ट लॉ आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. म्हणजे एखादी प्रोसेस ही ॲक्च्युली ऑकर होते का, कशी होते, याच्याबद्दल आपल्याला फर्स्ट लॉ इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. इट डज नॉट प्रेडिक्ट प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजेच काय,
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन प्रेडिक्ट करत नाही. प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन कोणते, तर हीट ट्रान्सफरचे. मग हीट ट्रान्सफरचे म्हणजे कोणते, तर हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट कशी ट्रान्सफर होते प्रॅक्टिकली, किंवा लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर हीट कशी ट्रान्सफर होते, त्याचं प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन्स आपल्याला फर्स्ट लॉकडनं प्रेडिक्ट केले जात नाहीत. हे झालं त्याचं फर्स्ट लिमिटेशन. त्यानंतर सेकंड लिमिटेशन आपल्याला बघायचं आहे. सेकंड लिमिटेशन काय आहे बघा, 100% ट्रान्सफर ऑफ हीट टू वर्क अँड वर्क टू हीट इज इम्पॉसिबल. म्हणजेच फर्स्ट लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट लॉ मी आत्ता सांगितला, डेल्टा क्यू इक्वल टू काय असतो, डेल्टा यू प्लस डब्ल्यू असा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. आता इथे आपण काय म्हणतो की हीट इंजिन जे आहे ते काय करतं, तर वर्क हीट जी आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट करतं. ओके, हीट हॉट रिझर्व्हरकडून ॲब्सॉर्ब केली जाते, वर्कमध्ये कन्वर्ट केली जाते आणि रिमेनिंग हीट जी आहे ती कोल्ड रिझर्व्हरला सप्लाय केली जाते. मग हीट इंजिन 100% इफिशियंट आहे असं आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस त्याचा हीट लॉस किती असतो, 0 असतो. म्हणजे क्यू सीची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि क्यू एच इक्वल टू डब्ल्यू असं ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपण म्हणतो की हीट इंजिन जे आहे ते कसं आहे, 100% इफिशियन्सी असणारं हीट इंजिन आहे. पण असं हीट इंजिन प्रॅक्टिकली कसं आहे, इम्पॉसिबल आहे. इथं हीट लॉस 0 असला पाहिजे, पण तसं प्रॅक्टिकली होत नाही. ज्या वेळेस हॉट रिझर्व्हरकडनं हीट ॲब्सॉर्ब केली जाते, सगळीच्या सगळी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट केली जाऊ शकत नाही. तिथे थोड्याफार प्रमाणात हीट लॉस होतोच होतो. ओके, आणि त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 100% इफिशियन्सी असणारं हीट इंजिन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनुसार कन्स्ट्रक्ट केलं जाणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याचप्रमाणे कोणताही रेफ्रिजरेटर असा नाही की त्या रेफ्रिजरेटरचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा आपल्याला बेस्ट मिळेल. असं आपल्याला प्रॅक्टिकली मिळेल का की कोल्ड रिझर्व्हरकडून जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली सगळीच्या सगळी हीट ही तुम्ही रिमूव्ह झालेली आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, तर जास्तीत जास्त हीट जर तुम्ही ॲब्सॉर्ब केली कोल्ड रिझर्व्हरमधनं, म्हणजेच फ्रीजमधून तुम्ही जास्तीत जास्त जेवढी हीट रिमूव्ह कराल तेवढा त्याचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स कसा असणार आहे, बेटर असणार आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी प्रॅक्टिकली कशा आहेत, इम्पॉसिबल आहेत. म्हणजेच असं कोणतंही हीट इंजिन प्रॅक्टिकली पॉसिबल नाही की जे 100% इफिशियन्सीचं असेल आणि 100% कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स बेटर असेल, असं रेफ्रिजरेटर पॉसिबल नाही. ओके, हे झाले याचे 2 लिमिटेशन्स. फर्स्ट लिमिटेशन असं आहे की कोणतंही प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनुसार प्रेडिक्ट केलं जाऊ शकत नाही. आणि सेकंड याचं लिमिटेशन असं आहे की 100% ट्रान्सफर, ज्यावेळेस हीट इंजिन आपण बघतोय त्यावेळेस हीट टू वर्क असा ट्रान्सफर आहे, आणि रेफ्रिजरेटर ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस आपण वर्क टू हीट असा ट्रान्सफर बघतो. म्हणजेच हीट टू वर्क आणि वर्क टू हीट असा 100% एक्सचेंज किंवा ट्रान्सफर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हे झालं सेकंड लिमिटेशन. सेकंड लिमिटेशन कुणाचं आहे हे, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. ओके, त्यानंतर इथे मी 2 डायग्रॅम काढल्यात, त्या डायग्रॅम सगळ्यांनी बघायच्या आहेत. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर सपोज ए आणि बी असे 2 काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत आणि त्यांचे दोघांचे मासेस सेम आहेत. ए आणि बी हे काय आहेत, 2 ऑब्जेक्ट आहेत, सेम मासेस असणार आहे. ए ऑब्जेक्ट जो आहे तो एच या हाईटवर ठेवला आहे सरफेसपासून, आणि बी ऑब्जेक्ट जो आहे तो h/2 या हाईटवर सरफेसपासून ठेवलेला आहे. ओके, काय सांगितलं लक्षात आलं का बघा, ए आणि बी हे 2 ऑब्जेक्ट सेम मासेस असणारे आहेत. त्यातला ए ऑब्जेक्ट जो आहे तो h या हाईटवर आहे आणि बी ऑब्जेक्ट जो आहे तो h/2 या हाईटवर आहे. आता इथं मला सांगा की याची पोटॅन्शियल एनर्जी जास्त असेल का याची जास्त असेल, कोणाकडे एनर्जी जास्त असेल, ज्याची हाईट मॅक्झिमम आहे त्याच्याकडे पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल. ए ऑब्जेक्ट जो आहे तो h या हाईटवर आहे, बी ऑब्जेक्ट आहे तो h/2 या हाईटवर आहे. म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी कोणत्या ऑब्जेक्टसाठी ग्रेटर असेल, तर ऑब्जेक्ट एसाठी, आणि पोटॅन्शियल एनर्जी बीकडे जी आहे ती एच्या कशी असणार आहे, हाफ असणार आहे.
म्हणजे ऑब्जेक्ट बी कडे असणारी पोटेन्शियल एनर्जी ही ऑब्जेक्ट ए कडे असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीच्या हाफ आहे. ओके, मग आता सपोज मला इथं एनर्जी याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करायची आहे, रिमूव्ह करायची आहे, तर याच्याकडे किती एनर्जी आहे तर एच्या हाफ आहे. म्हणजे तुम्ही बी या ऑब्जेक्टपासून हाफ एनर्जी फक्त काय करू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता, कारण त्याच्याकडे तेवढीच एनर्जी आहे. ओके, मग ही जी डायग्रॅम आहे ही आपल्याला काय सांगते तर एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट 2 डिफरंट हाईट्स. जर ऑब्जेक्ट 2 डिफरंट हाईटला असतील तर त्यांच्याकडे असणाऱ्या एनर्जीमध्ये सुद्धा काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. आणि त्यामुळे याची एनर्जी जास्त आहे, याची कमी आहे, त्याच्यामुळे याच्याकडे एनर्जीच कमी आहे, तर याच्यापासून तुम्ही काय करू शकता, याच्या 50% एनर्जी फक्त काय करू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आता हीच डायग्रॅम एका वेगळ्या मेथडनी इथं कशी दाखवलेली आहे बघा. इथं एक हॉट रिझर्व्हर असं, इथं 800 केल्विन टेम्परेचर आहे, इथं 400 केल्विन टेम्परेचर आहे. याचा अर्थ काय झालं सांगा, की हा आहे हॉट रिझर्व्हर आणि हा आहे कोल्ड रिझर्व्हर. हॉट रिझर्व्हर जो आहे त्याला आपण सोर्स असं म्हणतो आणि कोल्ड रिझर्व्हर जो आहे त्याला आपण सिंक असं म्हणतो. म्हणजे हे आहे इथं सोर्स आणि इथं काय आहे, सिंक आहे. सोर्सपासून किती हीट ॲब्सॉर्ब झाली, QH अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब झाली, त्यातली थोडी हीट ही वर्क करण्यासाठी यूज केली. वर्क किती झालं, W एवढं वर्क झालं. ओके, इथे वर्क कुणी केलं तर वर्किंग सबस्टान्सनी वर्क केलं, वर्क डन बाय द वर्किंग सबस्टान्स. इथं वर्किंग सबस्टान्स असेल तो हॉट रिझर्व्हरकडून QH अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करेल, त्यानंतर तो सराउंडिंगवर W एवढं वर्क करेल आणि रिमेनिंग हीट QC कुणाला सप्लाय करेल, कोल्ड रिझर्व्हरला सप्लाय करेल. ही प्रोसेस कुणामध्ये होत असते तर हीट इंजिनमध्ये होत असते. आता जर तुम्ही बघितलं की इथे हॉट रिझर्व्हर जो आहे त्याचं टेम्परेचर किती आहे 800 केल्विन आणि कोल्ड रिझर्व्हर आहे त्याचं टेम्परेचर आहे 400 केल्विन. म्हणजे इथे याचं टेम्परेचर हे याच्या हाफ आहे. म्हणजे इथे सुद्धा काय केलं जाईल बघा, हॉट रिझर्व्हॉयर हा 800 केल्विन टेम्परेचरला आहे, त्याच्यापासून एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली जाईल आणि ती एनर्जी कोल्ड रिझर्व्हॉयर जो त्याच्यापेक्षा हाफ टेम्परेचरला आहे त्याला सप्लाय केली जाईल. म्हणजे इथे तुम्हाला मॅक्झिमम इफिशियन्सी हीट इंजिनची किती मिळू शकते तर फक्त 50% इफिशियन्सी मिळू शकते, कारण ऑलरेडी याचं टेम्परेचर 800 केल्विन आहे, याचं 400 केल्विन आहे. म्हणजे अशा प्रकारे जर हीट इंजिन असेल तर त्याची इफिशियन्सी किती असू शकते, मॅक्झिमम 50% हीट इफिशियन्सी इथे त्याची असू शकते. ओके, म्हणजे अशा प्रकारचं जर हीट इंजिन असेल ज्याचं हॉट रिझर्व्हर 800 केल्विनला आहे, कोल्ड रिझर्व्हर त्याच्यापेक्षा हाफ टेम्परेचरला आहे म्हणजेच 400 केल्विनला मेंटेन केलेलं आहे आणि हीट एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल, तर अशा हीट इंजिनची मॅक्झिमम इफिशियन्सी ही आपल्याला किती मिळू शकते तर फक्त 50%च मिळू शकते. मग हे झाले काय तर त्याचे लिमिटेशन्स आहेत. कोणाचे तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे. जसं मी आत्ता इथे तुम्हाला सांगितलं की हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही की 100% हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट झाली किंवा 100% वर्क हे हीटमध्ये कन्वर्ट झालं. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. मग हे झाले त्याचे लिमिटेशन्स. कशाचे लिमिटेशन्स आहेत, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे. मग आता आपल्याला बघायचं आहे की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट काय आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगितला गेला हे आपल्याला बघायचं आहे. त्याआधी सगळ्यांनी हे जे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे लिमिटेशन्स ते नोट करून घ्यायचे आहेत. ओके, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला 2 लॉ बघायचे आहेत. ते आहेत, एक आहे हीट इंजिनसाठी असणारा आणि दुसरा आहे रेफ्रिजरेटरसाठी असणारा. हीट इंजिनसाठी जो सेकंड लॉ आहे त्याला इंजिन लॉ किंवा इंजिन स्टेटमेंट असं म्हटलं जातं आणि रेफ्रिजरेटरसाठी जो सेकंड लॉ आहे त्याला आपण काय म्हणतो तर रेफ्रिजरेटर लॉ ऑर रेफ्रिजरेटर स्टेटमेंट असं म्हणतो.
तर याच्यामध्ये फर्स्ट आपण आता बघूयात हीट इंजिनसाठी सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे. त्याला मी काय सांगितलं, इंजिन लॉ किंवा इंजिन स्टेटमेंट असं म्हटलं जाईल. स्टेटमेंट काय आहे बघा सेकंड लॉचं इथे, इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट QH amount of heat from hot reservoir and use it all to do work W. याचा अर्थ काय की हे इम्पॉसिबल आहे. काय इम्पॉसिबल आहे तर QH अमाऊंट ऑफ हीट ही हॉट रिझर्वॉयरकडून एक्स्ट्रॅक्ट केली आणि ती सगळीच्या सगळी हीट इट ऑल टू डू वर्क, म्हणजे ती जी सगळी हीट आहे ॲब्सॉर्ब झालेली, एक्स्ट्रॅक्ट झालेली, ती सगळी हीट आपण वर्कमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ते कसं आहे, इम्पॉसिबल आहे. सम अमाऊंट ऑफ हीट QC मस्ट बी एक्झॉस्टेड टू द कोल्ड रिझर्वॉयर. म्हणजेच जसं मी सांगितलं की हीट इंजिनची इफिशियन्सी 100% मिळवणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणजेच काय, जेवढी हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे किंवा जेवढी हीट एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे हॉट रिझर्वॉयरकडून, ती सगळी हीट 100% वर्कमध्ये कन्वर्ट करणं हे इम्पॉसिबल आहे. कारण QC अमाऊंट ऑफ हीट ही कोल्ड रिझर्वॉयरला इथे सप्लाय केली जाते. म्हणजेच इथे थोड्याफार प्रमाणात हीट लॉस हा होतोच होतो. त्याच्यामुळं 100% इफिशियन्सी असणारं हीट इंजिन क्रिएट करणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. हे झालं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं हीट इंजिनसाठी असणारं स्टेटमेंट. त्यालाच आपण इंजिन लॉ किंवा इंजिन स्टेटमेंट असं म्हणतो. आता इथे बघा, ही जी डायग्रॅम इथं दाखवलेली आहे ही प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी असणारी कसली डायग्रॅम आहे तर एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे. कसली डायग्रॅम आहे ही, एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर प्रॅक्टिकल हीट इंजिन. प्रॅक्टिकली काय होतं तर QH अमाऊंट ऑफ हीट हॉट रिझर्वॉयरकडून एक्स्ट्रॅक्ट केली जाते. त्यातली मॅक्झिमम हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट होते आणि थोड्याफार प्रमाणात जी हीट शिल्लक राहते ती आहे QC आणि ती कुणाला सप्लाय केली जाते, कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय केली जाते. म्हणजे हीट घ्यायची आहे हॉट रिझर्वॉयरकडून, त्यानंतर तिचा यूज कुठे करायचा, वर्क करण्यासाठी, आणि काही हीट कुणाला रिलीज करायची तर कोल्ड रिझर्वॉयरला. असं हे प्रॅक्टिकल हीट इंजिनची एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे, ज्याच्यामध्ये एनर्जीचा फ्लो कसा होतो हे आपण इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. ह्या ज्या लाईन्स आहेत याला फ्लो लाईन्स असं म्हटलं जातं आणि या फ्लो लाईन्सची विड्थ जी आहे ती कशावर डिपेंड असते तर किती हीट कॅरी केली जाते, किती वर्क केलं जातं याच्यावर डिपेंड आहे की तिथं साईज किती असणार आहे. त्यानंतर ही जी आहे डायग्रॅम ही कोणती आहे बघा तर एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर परफेक्ट हीट इंजिन. परफेक्ट हीट इंजिन म्हणजे काय तर ज्याची इफिशियन्सी 100% आहे अशा हीट इंजिनला परफेक्ट हीट इंजिन असं म्हटलं जातं. मग परफेक्ट हीट इंजिनचं काम काय असलं पाहिजे तर हीट लॉस हा किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. म्हणजे जेवढी काही हीट एक्स्ट्रॅक्ट केली जाईल ती सगळी हीट ही कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे, वर्कमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. आणि हीट लॉस्ट QC ही किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. अशा हीट इंजिनची इफिशियन्सी 100% असेल आणि त्याला आपण परफेक्ट हीट इंजिन असं म्हणणार आहोत. मग परफेक्ट हीट इंजिनसाठी काय असणार तर QH अमाऊंट ऑफ हीट हॉट रिझर्वॉयरकडनं ॲब्सॉर्ब झाली आणि ती सगळीच्या सगळी हीट ही कुठे युटिलाइज झाली तर वर्कमध्ये युटिलाइज झाली. आणि या डायग्रॅममध्ये QC आपल्याला दिसत नाही आहे, याचा अर्थ QC किती असली पाहिजे इथे 0. म्हणजे जेवढी हीट एक्स्ट्रॅक्ट झाली तेवढी सगळी हीट वर्कमध्ये कन्वर्ट झाली. तर असं इंजिन जे आहे त्याला आपण परफेक्ट हीट इंजिन असं म्हणतो आणि त्या इंजिनसाठी ही एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे. ही आहे परफेक्ट हीट इंजिनसाठी आणि ही कुणासाठी आहे तर प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी असणारी डायग्रॅम आहे. ओके, म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला काय सांगतो की प्रॅक्टिकली हे जे इथं दाखवलंय हे थेरॉटिकली पॉसिबल आहे, पण ही डायग्रॅम प्रॅक्टिकली कशी आहे, इम्पॉसिबल आहे. असं होऊ शकत नाही की सगळी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट झाली. ओके, मग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट काय आहे की इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट QH अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम हॉट रिझर्वॉयर
and use it all to do work, some amount of it QC must be exhausted to the cold reservoir. This prohibits possibility of heat engine. म्हणजे इथं दिस प्रोहिबिट्स पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन असं आपण म्हणूयात की परफेक्ट हीट इंजिन जे आहे ते प्रॅक्टिकली मिळवणं हे कसं आहे तर इम्पॉसिबल आहे. म्हणून इथं काय लिहिलं आहे, प्रोहिबिट्स पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन. ओके. त्यानंतर आता रेफ्रिजरेटरसाठी याचा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे त्याला आपण रेफ्रिजरेटर लॉ किंवा रेफ्रिजरेटर स्टेटमेंट असं म्हणूयात. मग ते स्टेटमेंट काय आहे वाचा सगळ्यांनी. इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅविंग बीन डन ड्यू टू अकम्प्लिश दिस फ्लो अकम्प्लिश दिस फ्लो. म्हणजे काय, या प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेफ्रिजरेटरचं वर्किंग काय की कोल्ड रिजनकडून हीट ॲब्सॉर्ब करायची आणि सप्लाय कुणाला करायची, हॉट रिजनला सप्लाय करायची. मग सपोज कोल्डर बॉडी आहे तिच्याकडून हीट काय केली, ॲब्सॉर्ब केली आणि ती हीट ट्रान्सफर कुणाला करायची आहे, हॉटर किंवा वॉर्मर. वॉर्मर हा वर्ड का वापरला आहे, का तर ती कोल्डर बॉडी जी आहे तिच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असणारी सेकंड बॉडी असेल तिला आपण काय म्हटलेलं आहे, वॉर्मर बॉडी. म्हणजे कोल्डर बॉडीकडून वॉर्मर बॉडीकडे हीट फ्लो तेव्हाच होऊ शकतो ज्या वेळेस वर्क केलं जातं. जर वर्क इथे केलं गेलं नाही तर हे पॉसिबलच नाही की कोल्डर बॉडी हॉटर बॉडीला हीट ट्रान्सफर करेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हीट ट्रान्सफर हा ऑलवेज कुठून कुठे होतो, हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे. उलटा हीट फ्लो होऊ शकत नाही आणि तो जर व्हायचा असेल कोल्डरकडून हॉटरकडे जर हीट ट्रान्सफर व्हायची असेल तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, वर्क केलं गेलं पाहिजे वर्किंग सबस्टान्सवर. जर वर्किंग सबस्टान्सवर वर्क झालं तरच काय होणार आहे बघा, वर्किंग सबस्टान्सवर जर वर्क झालं तरच आपण काय म्हणू शकतो की इथे हीट काय होते, कोल्डरकडून हॉटरकडे काय होते, फ्लो होते. ओके. तर अशा केसमध्ये इथे काय होतं बघा, तर ज्या वेळेस आपण हे असं असेल इथे बघा, हीट जी आहे ती कोणाकडून घेतली जाईल तर कोल्ड रिझर्वॉयर जो आहे त्याच्याकडून हीट काय केली जाईल, एक्स्ट्रॅक्ट केली जाईल आणि वर्क केलं जाईल. वर्क इथे कोणावर होतं, हे उलटं झालं, वर्क इथे कोणावर होतं तर याच्यावर वर्क केलं जातं. म्हणजेच काय, वर्किंग सबस्टान्सवर वर्क होतं. म्हणजे QC अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्ट केली जाते. त्यानंतर इथं जो वर्किंग सबस्टान्स आहे त्याच्यावर वर्क केलं जातं आणि QH अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती काय केली जाते, रिलीज. म्हणजे ही कशी असणार प्रोसेस, QC इथं वर्किंग सबस्टान्सला सप्लाय झाली, त्याचबरोबर वर्कसुद्धा केलं गेलं आणि QH अमाऊंट ऑफ हीट जी आहे काय झाली, रिलीज झालेली आहे. म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये वर्क हे वर्किंग सबस्टान्सवर केलं जाणार आणि हीट इंजिनमध्ये वर्किंग सबस्टान्स सराउंडिंगवर वर्क करणार आहे. ओके. तर आता इथे काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस एखादा वर्किंग सबस्टान्स आहे तो कोल्ड रिझर्वॉयरकडून हीट ॲब्सॉर्ब करतो तर त्यावेळेस त्या वर्किंग सबस्टान्सवर वर्क केलं जातं आणि तो वर्किंग सबस्टान्स QH अमाऊंट ऑफ हीट ही कुणाला सप्लाय करतो, हॉट रिझर्वॉयरला सप्लाय करतो. म्हणजे इथे हीटचा फ्लो हा कुठून कुणाकडे झाला बघा, कोल्ड रिझर्वॉयरकडून हॉट रिझर्वॉयरकडे हीट काय झाली, इथे फ्लो झालेली आहे. कोल्डकडून हॉटकडे हीट जात असताना वर्क झालेला आहे वर्किंग सबस्टान्सवर. मग जर हे वर्क झालं नाही, वर्क डनची व्हॅल्यू जर 0 असेल तर कोल्ड रिजनकडून हॉट रिजनकडे हीट फ्लो हा इम्पॉसिबल आहे. म्हणजे स्टेटमेंट काय आहे बघा, इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅविंग बीन डन टू अकम्प्लिश दिस फ्लो. म्हणजे या केसमध्ये जर वर्किंग सबस्टान्सवर वर्क झालं तरच कोल्ड टू हॉट असा हीट फ्लो होणार आहे. अदरवाईज जर वर्क होत नसेल तर हा फ्लो जो आहे तो इम्पॉसिबल आहे. मग हे जे इथे आपण डायग्राम दाखवली आहे
ही कोणती डायग्रॅम आहे तर एनर्जी फ्लो डायग्रॅम. कोणासाठी आहे ही प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटरसाठी. मग आता परफेक्ट रेफ्रिजरेटर जो आहे तो कसा असू शकतो तर इथे बघा की इथं वर्क जे आहे ते किती असलं पाहिजे 0. म्हणजे इथं वर्कची व्हॅल्यू वर्किंग सबस्टान्सवर वर्कच झालं नाही. मग अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड ही सगळी कुणाला पास झाली हॉट रिझर्वॉयरला. म्हणजे QC अमाऊंट ऑफ हीट कोल्ड रिजनकडून काय झाली एक्स्ट्रॅक्ट झाली आणि ती आहे अशी हीट हॉट रिजनला पुढे ट्रान्सफर केली आहे. मग असं हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही. म्हणजे जर इथं वर्क नसेल वर्क प्रेझेंट नसेल तर ही QC अमाऊंट ऑफ हीट ॲज इट इज हॉट रिजनकडे जाणार नाही. मग हे कसं आहे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. लक्षात ठेवा सगळ्यांनी काय काय सांगितलं. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट केस जी आहे ती आहे हीट इंजिनसाठी. तो आहे हीट इंजिन लॉ किंवा इंजिन स्टेटमेंट असं म्हटलं त्याला. इंजिन स्टेटमेंट आपल्याला काय सांगतं तर अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड टोटली वर्कमध्ये कन्वर्ट करता येत नाही. इथे थोड्याफार प्रमाणात QC अमाऊंट ऑफ हीट ही कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय होते आणि त्यामुळे हे जे आहे प्रॅक्टिकल हीट इंजिन म्हणजे परफेक्ट हीट इंजिन आपण त्याला म्हणूया की अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड फक्त वर्क करण्यासाठी यूज केली हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. QC अमाऊंट ऑफ हीट कंपल्सरी काय होते रिलीज होते. आणि रेफ्रिजरेटरसाठी तो लॉ काय आहे तर इट इज इम्पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी. कोल्डर बॉडीकडून वॉर्मर बॉडीकडे ज्यावेळेस हीट ट्रान्सफर होतो तो इम्पॉसिबल आहे. कधी ज्या वेळेस वर्क जे केले जातं आहे ते वर्क किती असेल 0 असेल. म्हणजे जर तुम्हाला असं सांगितलं की वर्किंग सबस्टान्सवर वर्क होत नाही आहे आणि कोल्डर रिजनकडून हॉटर रिजनकडे काय होते हीट सप्लाय होतीये तर हे पॉसिबल आहे का नाही. कोल्डर टू हॉटर हीट ट्रान्सफर होण्यासाठी कंपल्सरी इथे वर्क कोणावर झालं पाहिजे वर्किंग सबस्टान्सवर वर्क केलं गेलं पाहिजे. ओके मग स्टेटमेंट काय आलं बघा. इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅविंग बीन डन टू अकम्प्लिश धिस फ्लो. म्हणजेच इथे QC अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्ट केली त्यानंतर वर्किंग सबस्टान्सवर वर्क झालं आणि QH अमाऊंट ऑफ हीट हॉट रिजनला सप्लाय केली गेली. हे प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटरचं वर्किंग आहे. पण जर आपल्याला आपण असं अज्युम केलं की हे W0 आहे तर QC म्हणजे जेवढी एक्स्ट्रॅक्ट केली तेवढी सगळी हॉट रिझर्वॉयरला काय केली सप्लाय केली. कधी वर्क इथे काय घेतलं आपण 0 म्हणजे इथे फक्त QC आणि QH प्रेझेंट आहेत. हे कुणासाठी आहे तर परफेक्ट रेफ्रिजरेटरसाठी. पण हे सुद्धा प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. हे सांगणारं म्हणजे इथे आपण परफेक्ट हीट इंजिन मिळवू शकत नाही आणि इथे परफेक्ट रेफ्रिजरेटर आपण मिळवू शकत नाही प्रॅक्टिकली. हे सांगणारे दोन जे स्टेटमेंट आहेत हे स्टेटमेंट म्हणजे कोणते आहेत तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला इन शॉर्ट काय सांगतो की 100% इफिशियन्सी असणारं हीट इंजिन परफेक्ट हीट इंजिन आपल्याला प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. त्याचप्रमाणे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स बेटर असणारा परफेक्ट रेफ्रिजरेटर हा सुद्धा प्रॅक्टिकली कन्स्ट्रक्ट करणं हा कसा आहे इम्पॉसिबल आहे. ओके मग इथे आपण आता बघितलं हे दोन स्टेटमेंट होते. कशाचे स्टेटमेंट आहेत हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे स्टेटमेंट आहेत. सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला हा जो टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स याची थेरी आपली संपेल आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कार्नॉट सायकल काय आहे, कार्नॉट इंजिन, कार्नॉट रेफ्रिजरेटर आणि स्टर्लिंग सायकल हे पॉईंट्स नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील आणि मग हा टॉपिक जो आहे त्याची थेरी आपली संपेल. ओके सगळ्यांनी हे आत्ता नोट करून घ्यायचं आहे.